श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरितालिका व्रत कथा कसे करावे, त्याबद्दल माहिती किंवा त्या दिवशी कोणते शुभ रंग मानले जातात, कोणते अशुभ रंग आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मैत्रिणींनो, हरितालिका व्रत सर्वच करतात, परंतु या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाहीत. चला तर मग सुरुवात करूयात मैत्रिणींनो व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुम्ही हरितालिका व्रत करत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. मैत्रिणींनो, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असे साजरे केले जाते. या दिवशी मुली व सुवासिक तेल लावून स्नान करतात. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावा. रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडा ठेवावा. अक्षता, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले सर्व विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूररती, हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तर, फाया, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळ, खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, कळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. या व्यतिरिक्त फुले, दुर्वा, तुळशीपत्रे व झाडांची पाने. मित्रमैत्रिणींनो, हे साहित्य घेऊन आपल्याला पूजा करायची आहे. परंतु हरितालिका व्रत नियम पाळल्याने नक्की तुम्हाला फळप्राप्ती होणार आहे. त्यामुळे हरितालिका व्रत नक्की करा. सुवासिनींनी व कुमारिकांनी हे व्रत केलेच पाहिजे. मैत्रिणींनो, पूजा केल्यावर धूप, दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरितालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहेत: बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेल्या कोणताही पदार्थ खाऊ नयेत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरितालिकेची कथा ऐकून आरती करून 12 नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती लिंगे विसर्जित करावी. हरितालिका पूजेसाठी कोणता शुभ रंग आहे? मैत्रिणींनो, 2025 26 तारखेला हरितालिका आलेली आहे. तर या दिवशी तुम्ही कोणते शुभ रंग घालावेत हे आपण पाहणार आहोत. मैत्रिणींनो, पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा रंग सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अनेक महिला हरितालिकेच्या पूजेदरम्यान हिरवी साडी परिधान करतात. दुसरा रंग आहे तो म्हणजे निळा. हा रंगही या पूजेसाठी शुभ मानला जातो. परत पिवळ्या रंगाची साडी आणि इतर साहित्य देखील पूजेसाठी वापरले जाते. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला हरितालिकेची कथा ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हरितालिका कथा ऐकायची असेल तर हरितालिका कथा असे टाईप करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.